गावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना घडली आहे। भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 28 फूट उंच मूर्ती अचानक तोल गेल्यानं कोसळली। दुर्घटनेत 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे। 5 जण जखमी झालेत। भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्ती आगमन सोहळा सुरू असताना 28 फूट उंच मूर्ती पटांगण परिसरात अचानक तोल गेल्यानं कोसळल्याची घटना घडली आहे। यामध्ये संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी अशी मृत कार्यकर्त्यांची नाव आहे। लावण्य गणेर, दिव्या गणेर, कुणाल काशीत, वैभव घेणंद, पवन चौरसिया या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, गणेश मूर्ती आगमनावेळी ही दुर्घटना घडली, काय अधिक माहिती? अगदीच रात्री 9:51 सुमारास ही मूर्ती जी आहे ती परिसरात आली असताना अचानक ती खाली कोसळून मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अंगावर पडली। 28 फुटी ही मूर्ती होती आणि बकरी अड्डा येथील मूर्तिकार अनिकेत देसाई यांच्या कारखान्यातून ही मूर्ती जी आहे ती बापाची कार्यकर्ते घेऊन आले होते। यामध्ये आपण बघतोय तर 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। यामध्ये शिवसेना उपविभाग प्रमुख संकेत नेवशे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जेटी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या ब्रिजेश जोशी यांच्या छातीला मार लागल्याने त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आले। अन्य दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं सांगितलं जात आहे, मात्र त्यांच्यावर देखील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। असं असलं तरी पुन्हा एकदा मोठ्या मूर्तींचा जो किती फुटी मूर्ती असावी या संदर्भातला जो वाद आहे तो आता पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चेला येईल। कारण आपण बघतोय की मूर्ती मोठी होती आणि ती पडून कोसळलेली आहे। या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट आहे की मूर्ती बाहेर काढत असताना ट्रॉलीचा रॉड अचानक निघाला होता असं सांगितलं जात आहे। त्यामुळे हा रॉड दुरुस्त करून तासाभरानंतर मूर्ती बाहेर काढण्यात आली होती असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे नेमकं काय झालंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। भाग्यश्री, एक महत्त्वाचा मुद्दा जसा तुम्ही उल्लेख केला, गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपलायत आणि यातच अशा पद्धतीने दुर्घटना घडते। प्रशासनाकडून आता काही निर्बंध लागण्याची शक्यता आहे का? आता लगेच निर्बंध लागणं जरा अशक्य दिसतंय। त्याचं कारण आपण बघतोय की न्यायालयात या संदर्भात केसेस देखील चालू आहेत। पीओपीच्या मूर्त्यांच्या संदर्भातल्या केसेस सुरू आहेत। त्यामुळे आता या वर्षीचा जो निर्णय दिलाय न्यायालयाने तो गतवर्षीच्या निर्णयाप्रमाणे कायम राहणार आहे। त्यामुळे पीओपीच्या ज्या मोठ्या म्हणजे 6 फुटाच्या वरच्या मूर्त्या आहेत त्या अर्थातच नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत। मात्र हे सगळं असताना पुन्हा एकदा या सगळ्या घटनेनिमित्त चर्चा झाली होतीये ती म्हणजे किती फूट उंच मूर्ती असावी या संदर्भातली। कारण या संदर्भात देखील न्यायालयामध्ये चर्चा जी आहे ती झालेली पाहायला मिळाली होती। किती फुटापर्यंत मूर्ती उंची ठेवावी या संदर्भात देखील काही नियम असावे असं एका याचिकाकर्त्यांनी सुचवलेलं होतं। मात्र त्यावर कोणतीही चर्चा याच्यानंतर झाली नाही। आता सध्या गणेशोत्सव जो आहे तो तोंडावर आलेला आहे। मूर्त्या बनवून तयार आहे। अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या आपापल्या ठिकाणी गेलेल्या आहेत। प्राणप्रतिष्ठापना देखील अनेक ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता ही चर्चा राज्य सरकार करेल का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आता ही चर्चा केली तरी आतासाठी हे नियम लागू नसतील, कदाचित हे पुढल्या वर्षीसाठी लागू होऊ शकतात। निश्चित। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।